जर तुम्हाला खूप जोराची भूक लागली असेल आणि भाजी बनवायचं मन होत नसेल तर अशा वेळेस ही राजस्थानी दही मिरची नक्की करून बघा, खूप छान लागते. बनवायला अगदी सोपी आहे आणि अगदी 5 मिनिटात बनून तयार होते. नमस्कार, मी अनुराधा's किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. दही मिरची बनवण्यासाठी सर्वात आधी इथे आपण 250 ग्रॅम म्हणजेच एक पावशर इतक्या ह्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. मिरच्या घेताना मी इथे ह्या मोठ्या साईजच्या मिरच्या घेतल्या आहेत, जेणेकरून ह्या कमी तिखट असणार आहेत. तुम्हाला जर तिखट घ्यायच्या असतील तर तुम्ही छोट्यावाल्या घेऊ शकता. आता ह्या मिरच्या आपण छान स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. आता ह्या काढून कोरड्या कपड्याने पुसून घेऊ. यानंतर याची देठ अशी तोडून घेऊ आणि मिरच्यांची साईज मोठी असल्यामुळे याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊ. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे चाकूचा वापर करू शकता, पण मी हातानेच ह्या मिरच्या तोडून घेतल्या आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ही जाडसर भरड करून घेऊ. तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर तुम्ही त्यामध्ये हे ठेचून घेऊ शकता, पण मी मिक्सरला जाडसर वाटून घेणार आहे. प्लस मोडवर फिरवत मिक्सरला आपण हे जाडसर वाटून घेऊ. बघा, या पद्धतीने मी इथे हे जाडसर वाटून घेतलं आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेच आपल्याला मिरचीची भरड करायची आहे. अगदी बारीक आपल्याला इथे मिरची वाटून घ्यायची नाही. यानंतर गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकून घेतलं आहे. तेल छान गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे बडीशोप सुद्धा घेऊ शकता. जिरे मोहरी छान तळतळली की यामध्ये भरड केलेली हिरवी मिरची घालून घेऊ आणि 3 ते 4 मिनिटं आपण ही मिरची छान परतून घेणार आहोत. हिरवी मिरची आपल्याला छान परतून घ्यायची आहे, नाही तर ती बाधते. इथे आपले 4 मिनिटं झालेत. आपण मिरची छान अशी परतून घेतली आहे. आता यामध्ये काही सुके मसाले घालणार आहोत. अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने जिरे पूड, रंगासाठी अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर. आता हे छान मिक्स करून घेऊ आणि पुन्हा 1 ते 1.5 मिनिटं हे छान परतून घेऊ. यानंतर यामध्ये 1 चमचा मीठ आणि थोडीशी कस्तुरी मेथी हातावर अशी क्रश करून यामध्ये घालून घेऊ. तुमच्याकडे जर कस्तुरी मेथीची पूड असेल तर तुम्ही ती पाव चमचा घालू शकता. आता पुन्हा हे मिक्स करून घेऊ. यानंतर यामध्ये अर्धी वाटी दही घालून घेऊ. दही घालताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे, नाही तर दही फाटू शकते आणि आपल्या चटणीची चव बदलू शकते. दही यामध्ये छान असं मिक्स करून घेऊ आणि छान तेल सुटेपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. अगदी लगेच अर्धा ते 1 मिनिटात आपल्या या चटणीला छान असं तेल सुटायला लागते. इथे आपली दही मिरची बनून तयार आहे. तुम्ही इथे बघू शकता छान आपल्या मिरचीला तेल सुटलं आहे. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ आणि पुन्हा एक वेळ असं मिक्स करून घेऊ. इथे आपली छान दही मिरची बनून तयार आहे. खायला अप्रतिम लागते आणि अगदी 5 मिनिटात बनून तयार होते. जर तोंडाची चव गेली असेल किंवा भाजीला काही नसेल, अशा वेळेस ही दही मिरची नक्की करून बघा, खायला खूप छान लागते. तुम्ही ही दही मिरची अगदी तोंडी लावायला किंवा मग पराठा, पुरी, चपाती, भात कशासोबतही खाऊ शकता. खायला अप्रतिम लागते. तर तुम्हाला माझी आजची ही दही मिरचीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा. आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.